नालासोपारा या ठिकाणच्या अलायन्स हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर 2 फुटापर्यंत पाणी आहे, तर पादचारी ते वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, आपण पाहतोय नालासोपाऱ्यामध्ये रस्त्यावरती अक्षरशः 2 फुटांपर्यंत पाणी साचलं असल्याचं बघायला मिळतंय। तुम्ही स्वतः पाण्यात उभे आहात, सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? सेजल, निश्चितच आज हवामान खात्यानं पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि आज रात्रीपासूनच ज्या पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारा पूर्व अलायन्स हॉस्पिटलचा हा जो रस्ता आहे आपण पाहत असलेला, आणि हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे, कारण नालासोपारा पूर्वेचं हे महत्त्वाचं हॉस्पिटल आहे आणि याच हॉस्पिटलला जाण्यासाठीचा हा रस्ता आहे। या रस्त्यावर जर आपण समोरचं जर दृश्य बघितलं तर पूर्ण हा रस्ता जलमय झालेला आहे। स्टेशन परिसरामधलं हे हॉस्पिटल आहे आणि पावसामुळे जे पाणी साचलेलं आहे त्यामुळे रुग्ण असतील, रुग्णवाहिका असतील, यांना कशा पद्धतीनं आता या पाण्यातून मार्ग काढत असताना सामना करावा लागेल हे आपण समोर बघू शकता। माझ्यासोबत या ठिकाणचा काही एक स्थानिक नागरिक सुद्धा आहेत की कशा पद्धतीनं सध्याची स्थिती आहे। नालासोपारामध्ये हे हॉस्पिटल कोणतं आहे, काय परिस्थिती? हे हॉस्पिटल आता जीवदानी हॉस्पिटल आहे। त्याचं अलायन्स हॉस्पिटलचं जीवदानी हॉस्पिटल केलं। लांब लांबचे पाणी किती साचलं? पाणी ते 3 फूट साचलेले आहे। 3 फूटच्या वरती पण होते, कधी कधी कोण काम करत नाही, काही नाही आहे। आणि अशी परिस्थिती आहे, दुकानवाल्याचे पण नुकसान होते। लांबची लोक येतात, त्याला काम धंदा नाही, काय नाही होत, तिथे अलायन्स हॉस्पिटलला जातात। अगदीच या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।